हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि आज खूप छान मजा आली घरी. आज आम्ही खूप छान छान अशा रील्स बनवल्या आणि खूप असे मस्त प्रमोशनचे शूट केले. खूपच मजा आली. आणि आता मेन म्हणजे काय आहे तुम्हाला हो, त्याच्यासाठी खिचडी लावतो. आता संध्याकाळचे वाजून राहिले 8. तर आजचा ब्लॉग हा संध्याकाळी होणार आहे. मी पहिल्यापासून शूट करत होती, तर माझ्या रील्सच्या ॲडच्या शूटमध्ये राहून गेला ब्लॉग बनवायचा. आता पहिल्यांदा याच्यासाठी खिचडी लावतो. तर हे असं आहे, लेकरं बोलूही देत नाही. तर मी आज खूप काही गोष्टी सांगणार होती, पण आता चला, आता सई काय करून राहिली, आपण सई काय करणार आहे आपण ते पाहू. चल सई. तर सई, तू काय करून राहिली ग? ओरिओ शेक बनवत आहे. काय बनवत आहे? ओरिओ शेक. ओरिओ शेक. थोडंसं आवृत देत होती मला, मग करत होती. काय करत आहे दीदी? ओरिओ शेक. कायची शेक? ओरिओ शेक. टिक्का बरोबर लावून दिला. कुठं आहे ना? काय म्हणे कुंदामाई? इथे घे. तू काय सई, हे चाकू हे कैची अंदर ठेवून द्यायची, याच्या समोर नको काढू. तुला कोण शिकवलं ओरिओ शेक सई? मला येते. कसा काय, किती वेळा केला तू? काय आला? हात चपला ना माझा. आणि एवढे भांडे काढतं काय याच्यामध्ये? अरे क्रीम अलग बिस्किट. क्रीम अलग, बिस्किट अलग. बिलकुल ते आवरून घ्या लागन ते. हा काय मग तू पेलाय का कधी ओरिओ? थांब, तू कधी पेलाय का ओरिओ शेक? ओय, कधी पेलाय? आता तू बोल. आता दीदी करते ओरिओ शेक करते. सई, कुकर गरम आहे तिकडे. मी तुला किती वेळा म्हणून राहिली की गॅसवर हे नाही करायचं. गॅसवर काही असते तेव्हा, म्हणजे गॅसवर काही असते. आता कोण बसून तिथं भिला काय? सई, फक्त पाळपूळ झालं पाहिजे. तर माझी सई काय करते तर ओरिओ शेक पाहू आता. हां झाले बाई. आता आल्याबरोबर, बॅडमिंटनवर आल्याबरोबर रडून राहिली होती, माझे पाय दुखते हा. आणि आता ओरिओ शेक बनवासाठी कशी तयार झाली तू? गुरु, तू खाली वर झालं. दीदी खाली येते, चला. दीदी घे, काचेच्या ग्लासात घे आणि प्या दोघं जण. काचेचा ग्लास फोडू नका. आणि थोडंसं की नाही, जेव्हा गॅसवर काही असते ना सई, तेव्हा इथं जास्त हे नाही करायचं. काय एवढी काही मोठी नाही झाली तू अजून. आणि कोणी जेव्हा असते जवळ, तेव्हा गॅस जवळ यायचं. अरे दादू, कसं? अरे पग चल बस तिथं. आज मामासोबत कुठे गेला होता तू? सायकल चालवून आलो तुम्ही जोरानं सायकल चालव. चौकात जायचं नाही. ब्रेक मारतो. मागं कसा आला होता गाडी खाली? वाव, दीदीने केला ओरिओ शेक. वाव. आणि आता पिऊन दाखवा फक्त मला तुम्ही. हा ओरिओ शेक तर केला एवढ्यानं. पिऊन दाखवा फक्त. पाहू दे गुरु. हा, चांगला झाला. तू पे चांगला झाला. आवडला तुला की बस? तू पिऊन बघ, खरंच चांगलं झालं. नाही, मला नको राहू द्या. घे चला बा. चला चल, मला साखर वगैरे भरू दे. चल. हो, तर असं आहे. आता तसे पोळी तुम्हाला पटकनच मोठ्या होते. आणि तिने मस्त सकाळी पण ओरिओ शेक केला. आता बॅडमिंटनला गेली होती. बॅडमिंटन डान्स क्लासला तिकून आल्या एकदम रडून होती. मम्मी, माझे पाय दुखून राहिले. आणि मग जसं ओरिओ शेक बनवू काय? हो म्हटलं, टनाटन तयार झाली. असं आहे. आणि काय गोष्ट किती, आपण ब्लॉग चालू करा, ब्लॉगमध्ये पूर्ण बोलूही देत नाही. तर आज ना खूप छान अशी मला मॅट्रेस आली आहे, फ्लो मॅट्रेस. तुम्हाला मी त्या फ्लो मॅट्रेसचा पण रिव्ह्यू देणार आहे, कशी आहे कशी नाही. हा चुटके, म्हणजे दरवाजा लावण्याचं लॉजिक काय आहे? तू काहून दरवाजा लावतं? तुला योगा केला झोपली. अच्छा, मग तू योगा तू माझ्या समोरही करू शकतो ना. मी अजून तुला काही योगासन सांगतो ना. डोळे लाल लाल पाहू दे. काहून, काय झालं का? डोळ्याला मारलं काय? लुल्यावानी मगाशी तर लस्सी कोण पेलं? तर बाबू, तू लस्सी हिनं मित्रांनो आज लस्सी बनवली. आणि लस्सी मस्त होती. तर मग मलाईच्या दहीची
आणि हेही पेली आणि सईचे पप्पाही पेले. जो गाडी चालवताना त्यांना आरोळ्या येऊन जांभळ्या येऊन राहिला की झोप जशी सोडून 2 ग्लास पेला आम्ही दोघं. हा आजी दोघं पेले. झोप ना मग. झालं आता स्वयंपाक झालाय माझं, केलं मस्त मी. आता जेवण करा फर्स्ट क्लास. पापड वगैरे भाजतो, मस्त मिरच्या तळतो. चलो नाही सध्या पप्पा आल्यावर आपण त्याचा रिव्ह्यू देऊ. पप्पा येतेच मग त्या का आता नको सई. ही मला एक फ्लो मॅट्रेस आली आहे मस्त. तर याचा तिचे पप्पा सध्या आहे नाही म्हणजे बाहेर गेले आहे, तर तुम्हाला मी या फ्लो मॅट्रेसचा रिव्ह्यू देणार ते आल्यावर. ठीक आहे. हे पहा मला ही एक फ्लो मॅट्रेस आली आहे आणि इतकी चांगली आहे ही मॅट्रेस. म्हणजे याचे असे 2 लेअर आहे आणि खूप अशी छान आहे. याच्यासोबत हे मस्त नाही करू. मला दाखवू दे ना चुटकी. 2 मिनटं बेटा. हे मला छान असे 2 पिलो पण आले आहे आणि याचा कवर पण आलाय. छान असे पिलो आहे. खूप सॉफ्ट आहे ना कसं आहे. मस्त आहे. आणि तुम्ही इथे काचेचा ग्लास ठेवला आणि हा किती असा उड्या मारला तरी ते काचेचा ग्लास तो हलत नाही, बॅलन्स्ड राहते, पडत नाही. हे करणार तर पडणारच आहे पगले हो. तुम्ही का त्याच्यावर नाचून राहिले रे. हे तर बाई लहानात लहान आहे. हे कितीत आहे तू? 12वीत आहे. 12वीची पोरगी पा. तू कोण्या घोरात असतो तू चुटकी? तू कोण्या घोरात असत? हाँ हे पा. कौन सपनों में मिलता है? मिलती है. कौन मिलती है? मेरे हॉबीज वो जो मैंने करियर मेरे सोचे ना वो तो कब करती तेरा करियर? वो नींद में आते मेरे. बरं तुला बनायचं काय हे तर सांग. सांगितले तर सरांना खूप वेळा सांगितलंय मी ते. ते रील स्टार आहे बरं, पण एकही रील काढत नाही. पूर्व आली नाही, चुन्याचे व्हिडिओ काढायचे होते ना. ती घरी आहे ना, तू काढूच तरी आली. हे असं तिला वाटतं तू काढत नाही म्हणून ती आली नाही. नाही ऐकून मी तुम्ही चालल्या गेल्या, मी आली होती सगळं करून. मी आता काढते तू पगले हो आता राहू द्या. पूर्ण दिली आमच्यावर आज काहून? तिला नाही, तिचं मूड नाही आहे. चांगलं काहीतरी झालं का तिच्या घरी? मला माहितीच नाही. काही तिचं मूड ऑफ आहे. आज तिचं गमून नाही राहिलं. पडशील तर असो. तर चला मित्रांनो, हे आल्या हे आला घरी. हे आले आता घरी. आणि 1 मिनिट बाबू. हे घरी आले आणि ॲक्च्युली माहीत आहे का, माझी बहीण आहे ना शिल्पा, तर तिच्या सासऱ्यांचा झाला ॲक्सिडेंट. 1 मिनिट बडा, 1 मिनिट तिकडे होऊन मग राजा. 2 मिनिटं झाला ॲक्सिडेंट. ॲक्च्युली ते चालत होते म्हणते, मागून येऊन 2 व्हीलरवाला आला, त्यांना उडवून टाकलं. ॲक्च्युली काय माहिती आहे का, ते म्हणते का नाही की बा गाडी चालवत आहे तर गाडीचा पद्धतशीर चालवा, आणि मोठी गाडी चालवून राहिले तर ते पद्धतशीर चालवा. काहीच नाही आहे. व्हायची असली घटना ते कशी पण होते. आता तिचे सासरे म्हणते रस्त्याने चालतच होते म्हणते, आईस्क्रीम पार्लर जोड. 1 मिनिट पडा गुरु अपना मोबाइल बंद करते हो क्या, नहीं तो पीटूंगा मैं आपको. एक बार बताए. पापा मुझे मार रहे हैं. अच्छा मैंने कुछ बोला भी क्या अभी तक? पप्पा अपने पप्पा कभी नहीं मारते, ऐसा झूठ नहीं बोलने का. हे भाई याच्या अंगात असंच भूत येते. असं नाही गुरु. आता झाली मस्त चालू. बस माझे केस गुरु, माझे केस. तर असं आहे, ते चालत होते म्हणते रस्त्याने, 2 व्हीलरवाला आला म्हणते, त्यांना उडवलं म्हणते. तर असं आहे. आणि त्यांचं झालंय पाय फ्रॅक्चर आणि 2 ठिकाणी म्हणते फ्रॅक्चर आहे. पायाच्या म्हणजे घुटण्याच्या तिथं एक फ्रॅक्चर आहे आणि खाली थोडं तिथून थोडं खाली फ्रॅक्चर आहे तिथं. म्हणजे मंदामध्ये एक रॉड लागणार आहे आणि वरती जे आहे ना तिथं म्हणजे ते क्लिप राहते ना ते लागणार आहे. प्लेट की क्लिप? प्लेट लागणार आहे म्हणजे काहीतरी रॉड थांबणं गुरु. 1 मिनिट बघा. तर असं आहे. म्हणून हे यांना झाला वेळ. आता वाजले 10:30 वाजले आणि आता यांचं जेवण झालं. आणि खूप वाईट वाटलं की बा एकदम त्यांचं ॲक्सिडेंट झाला. पहिले तसं वाटलं काय झालं, नेमकं काय झालं काहीच माहीत नव्हतं. पण जेव्हा हे गेले हॉस्पिटलमध्ये तेव्हा यांनी सांगितलं की रस्ती म्हणे पाय फ्रॅक्चर आहे म्हणे. तर मी म्हटलं डोक्याला वगैरे तर लागलं नाही. आणि माझी बहीण आणि पाहुणे निघाले आहे मुंबईवरून. आता उद्या सकाळी पोहोचणारच ते. तर ते एक खूप चांगला किंवा त्यांनी म्हणजे स्वतःला खूप कंट्रोल केलं. म्हणजे त्यांचं जे रोग प्रतिकार शक्ती जी आहे ना ते खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे ते घाबरले नाही, काहीच नाही. आणि ते ॲक्सिडेंट झाल्यानंतरही तिथं पडून होते म्हणते आणि त्यांना पूर्ण होश होतं, बेहोश नाही पडले होते, काहीच नाही. आणि बरेचसे तिथं ते लोक आले, त्यांनी
त्यांना उचललं, त्यांच्या गळ्यातला दुपट्टा घेऊन एक काडी होती अशी तोडून ते पायाला बांधून त्यांना म्हणजे सपोर्ट दिला आणि त्या दुपट्ट्यानं बांधून मग ते ॲटोमध्ये टाकलं. थँक्यू ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना खूप खूप थँक्यू. पण खूप म्हणजे घटना होता टळली असं म्हटलं तरी चालते. तो निघून गेला. तो आता ज्यांनी त्यांना जे उडवलं ना ते पळून गेला म्हणते. तो आता CCTV वगैरे फुटेज असणारच तिथे. ते उद्याला माहित पडणार आहे त्या गोष्टी. तर असो बस घरी राहा, सुरक्षित राहा. बाहेर कुठे जातात मॅनिफेस्ट करत राहा की बा मी सुरक्षित आहे, माझी पूर्ण फॅमिली सुरक्षित आहे. तर असो आता बघू. आता उद्या मी जाईन भेटायला, काय होणार आहे काय नाही मग तुम्हाला परत सांगेन मी. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.